महाराष्ट्रामधील टॉपचं एमबीबीएस कॉलेज मुंबईचं के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज एसटी या कॅटेगरीसाठी 424 मार्क्सवर मागच्या वर्षी ऍडमिशन झाली। हाच विचार जर आपण ओपनचा केला तर जवळपास 643 मार्क्स लागले। ओपन वाल्यांसाठी ऑल इंडिया रँक होता 32,243। पण आता याचा विचार जर आपण नवीन आलेली कॅटेगरी एसईबीसी साठी केला तर 616 मार्क्सवर तिसऱ्या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळाली आणि या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 58,902। आपण व्हीजे या कॅटेगरीचा जर विचार केला तर जवळपास व्हीजे साठी 614 स्कोअर लागला, 61,488 एवढा ऑल इंडिया रँक। मित्रांनो, जर आपण एनटीबी चा विचार केला तर जवळपास 579 मार्क्सला तिसऱ्या राऊंड मध्ये लास्ट ऍडमिटेड आहे। याचा ऑल इंडिया रँक होता 1,01,195। यानंतर जर आपण एनटीसी चा विचार केला तर जवळपास 615 मार्क्स लागले। एनटीडी साठी सुद्धा 615 मार्क्स लागले। या विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँक मध्ये फरक होता। एनटीसी मध्ये होता 59,925, एनटीडी चा होता 60,031। आता हेच जर आपण ओबीसी या कॅटेगरीचा विचार केला तर ओबीसी मध्ये आपल्याला जवळपास 627 मार्क्स लागले, 47,465 एवढा ऑल इंडिया रँक। मित्रांनो, ईडब्ल्यूएस ही जी कॅटेगरी आहे सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज साठी नसते, ओपन मधून अलॉटमेंट होते, तर त्यामुळे ईडब्ल्यूएस चा कट ऑफ 643 आपल्याला गृहीत पकडावा लागणार। नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण थांबूया। ओके।